काल महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली आणि या सगळ्यानंतर आपल्यासोबत बोलायला भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। असं कळतंय की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री असतील। आपल्याला जसं कळतंय तसाही मला मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी समजतंय की त्या ठिकाणी अशा प्रकारची बातमी आहे। परंतु या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेतृत्व अधिकृतपणे ज्या वेळेला आदेश देतील त्याच वेळेला अशा प्रकारचे विषय ते अंतिम होत असतात, त्याच्यावर शिक्कामोर्तब होत असतं। पक्षाकडनं काय सूचना मिळाल्या आहेत आपल्या नेत्यांना खास करून? कारण एकत्रित बैठक खरं तर आज होणार होती पण ती आता होत नाहीये, तर कधी ही बैठक होणार आणि आपले म्हणजे ऑब्झर्व्हर सुद्धा येणार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा औपचारिक घोषणा होईल? आज बैठक होणार होती हेही मला माहीत नाही आहे आणि बैठक पुढे गेली हेही मला माहीत नाही आणि त्याच्यामुळे जी गोष्टच माहीत नाही आहे। परंतु त्या ठिकाणी दोन्ही सहयोगी पक्षाचे गटनेते बैठक घेऊन निवड झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हालाही बैठक घेऊन त्या ठिकाणी गटनेता करणं क्रमप्राप्त आहे। दिल्लीच्या नेतृत्वाचे जे काही सूचना असतील, आदेश असेल त्याप्रमाणे निश्चितच लवकरच अशा प्रकारची बैठक होऊन गटनेता निवडला जाऊ शकतो। शिंदे गट शिवसेना पक्षाकडनं गृहमंत्री पदाचा आग्रह केला जातोय, ते दिलं जाईल? नाही, मला वाटतं आग्रह तर प्रत्येक पक्ष आपल्याला चांगल्या जागा मिळाव्या, चांगला पोर्टफोलिओ मिळावा अशा प्रकारचं करणं स्वाभाविक आहे। परंतु शेवटी महायुती म्हणून तिन्ही पक्षाचं असणारं संख्याबळ, असणारी गरज आणि सगळ्या गोष्टी विचार करून त्या ठिकाणी एकमेकांकडे मागणी होईल आणि शेवटी केंद्रीय आमचं जे नेतृत्व आहे ते अंतिमतः या ठिकाणी कोणाला काय द्यावं, कसं द्यावं याविषयी महाराष्ट्रातल्या नेतृत्वाशी चर्चा करून त्या ठिकाणी अंतिम मोहर लावतील असं मला वाटतं। भाजपचे नेते असं म्हणतात की 2 डिसेंबरचा मुहूर्त ठरलाय। नाही, मला त्याची कल्पना नाही आहे, परंतु लवकरात लवकर त्या ठिकाणी शपथविधी होईल, होणं अपेक्षित आहे। घाई नाहीये महायुतीला? एवढं मोठं मॅन्डेट दिलं आहे, एवढं मोठं महाराष्ट्राचं राज्य आहे आणि त्याच्यामुळं निर्णय घेताना त्या ठिकाणी थोडा उशीर जरी झाला तरी कॉन्क्रीट आणि 5 वर्षासाठीचे निर्णय होणार आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे थोडा वेळ लागला तर ज्या ठिकाणी वेळ लागतो तिथे निर्णय चांगला होत असतो आणि त्याच्यामुळे थोडासा उशीर जरी लागला तरी महाराष्ट्राच्या हिताचा त्या ठिकाणी दीर्घकालीन अशा प्रकारचे समाधानी होतील सगळे? नाही, तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे। तिकीट वाटपाच्या वेळेला सुद्धा जागांवरना त्या ठिकाणी एकमेकांशी माझी जागा तुझी जागा अशा प्रकारचा आग्रह असू शकतो, परंतु आम्ही ज्या पद्धतीने तिकीट वाटपात सुद्धा समन्वय साधून एकोप्याने लढलो तशाच प्रकारे महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला मॅन्डेट दिला आहे आणि त्याच्यामुळे महायुती म्हणून आम्ही समन्वयातनं एकोप्यानं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेची सरकार म्हणून सेवा करू। कुठलाही विसंवाद वितुष्ट आमच्यात नसेल। मंत्रिमंडळामध्ये प्रवीण दरेकर दिसतील? कारण हुलकावणी पाहायला मिळाली होती या मंत्रिमंडळात। हा विषय माझ्या पातळीवरचा नाही आहे। आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारे आमची एक निवड प्रक्रिया असते, त्यातनं योग्य क्षमतावान आणि गरजेनुसार त्या ठिकाणी जबाबदाऱ्या दिल्या जातात। तो पक्षाचा भाग आहे। माझ्या इच्छेचा किंवा माझ्या मागणीचा विषय आग्रही आहात का? नाही, मी आग्रही केला नाही, विरोधी पक्षनेते नाही, विरोधी पक्षनेता या ठिकाणी निश्चितपणे होतो, परंतु अशा प्रकारचं मी पक्षात आल्यानंतर कधी त्या ठिकाणी काही द्या, आमदार ज्या वेळेला पक्षाने केलं, कामावर केलं, विरोधी पक्षनेता केलं, त्याही वेळेला आग्रह नव्हता, इच्छा प्रकट केली नव्हती, तेही पक्षाने दिलं। गटनेता म्हणून विधिमंडळात विधान परिषदेत केलं, त्याही वेळेला मागितलं नव्हतं, इच्छा प्रकट केली नव्हती। अपेक्षा आमचा पक्ष असा आहे की क्षमतावान जी व्यक्ती असते, कार्यकर्ता असतो, त्याला पक्ष न्याय देतो, जबाबदाऱ्या देतो आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे हे होते प्रवीण दरेकर। त्यांनी सांगितले की कशा प्रकारे रणनीती ही महायुतीकडनं सत्ता स्थापनेची आखली जाते। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।